लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत जामखुटे परिवार आहे आणि दोघे उभयंतांनी या गावामध्येच टाकरखेडामध्येच आपली शिक्षकी पेशामध्ये सेवा दिलेली आहे. सर आताच जामखुटे सर सेवानिवृत्त झालेले आहे अलीकडे आणि मॅडमची सेवा शाळेमध्ये सुरूच आहे टाकरखेड्याच्या. सर जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानू. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव नागेंद्र पुंडलिकराव जामखुटे. मूळगाव हरदोली. अच्छा. आता हल्ली मुक्काम आरवी साईनगर. बरं. इथे राहतो. मॅडम तुमचा परिचय. माझं सौ कविता नागेंद्र जामखुटे. हल्ली मुक्काम म्हणजे साईनगर आरवी. अच्छा. आणि माहेर सुद्धा तुमचा आरवी? माहेर सुद्धा माझा आरवी. बरोबर. तर तुमच्या दोघांच्याही जीवन प्रवासामध्ये जे काही समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव तुम्हाला आले, जी काही कृपादृष्टी तुमच्यावर झाली, या बाबतीत सविस्तर आपल्या लहानूजी स्वानुभवाला माहिती सांगा. जय गुरु. जय गुरु. मी या ठिकाणी म्हणजे टाकरखेडला 1995 मध्ये मला म्हणजे जॉईन झालेली होती. सर्वप्रथम मी या गावी आली तेव्हा माझी म्हणजे मला असं काही वाटत नव्हतं की मी इथे जे सर्व्हिस करू शकेल वगैरे, परंतु लहानोजी महाराजची कृपा की लहानोजी महाराजच्या कृपेने मला या ठिकाणी नोकरी लागली आणि आज माझं त्यांच्याच कृपेने पूर्ण माझं कुटुंब सुद्धा म्हणजे चांगल्या परिस्थितीत आहे. माझी मुलं वगैरे लागले, ही सर्व मला लहानोजी महाराजांचीच कृपा आहे. आणि महत्वाचं म्हणजे की मला जी नोकरी लागली आहे ती बाबाजीचीच कृपा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माझं लग्न सुद्धा या ठिकाणी झालं. इथेच झालं? इथे म्हणजे आरवीला झालंय, पण लहानोजी महाराजच्या कृपेनेच मला जामखुटे सर मिळाले. आणि योगायोग असा की टाकरखेडमध्ये मी जरी नोकरी करते पण माझं सासर आणि माहेर हे दोन्ही टाकरखेडमध्ये मला मिळालं. मानकर नावाचे माझे मोठे वडील पण टाकरखेडला राहते आणि जामखुटे फॅमिली सुद्धा आमची जी आहे ती पण टाकरखेडमध्ये राहते. ही सर्व मला लहानोजी महाराजांची कृपाच मी समजते. आणि अनुभव सांगायचा म्हणजे एक मला म्हणजे माझी विद्यार्थिनी होती आणि ती पाणी प्यायसाठी या ठिकाणी टाकरखेडला म्हणजे मंदिरामध्ये आली की त्यावेळेस मला वाटते पाण्याचं नवीनच पाण्याचं हे झालं होतं, ओपनिंग मशीन लावले होते आणि मुलांना कसं की पाणी पिण्याची जास्त हे होते, थंड पाणी वगैरे. आणि ती आली आणि अचानक काय झालं, तिला करंट लागला की असं काहीतरी झालं, शॉक लागल्यासारखं, आणि ती बेशुद्ध अवस्थेत होती. परंतु म्हणजे आम्हाला एकदम असं घाबरल्यासारखं वाटलं. परंतु सगळ्यांनी जेव्हा थोडंसं नामस्मरण बाबाजीचा अंगारा वगैरे लावला, तिला थोडंसं प्रेशर केलं, दाब केलं आणि लगेच माहिती अर्ध्या तासांनी ती म्हणजे तिची चेतना जागृत झाली आहे. आणि हा म्हणजे माझ्या समोर दृष्टांत चांगलाच आहे लहानोजी महाराजांचा. आणि माझी मुलं पण लहानोजी महाराजांना अतिशय जाणतात. जेव्हा केव्हा पण त्यांना काही नोकरीचे ऑर्डर आले किंवा काही त्यांची एक्झाम वगैरे पास झाली तर ते तिथून मला फोन करतात की पहिले तू मंदिरात जा आणि नमस्कार सांग म्हणून. त्यामुळे अशी आमच्या पूर्ण कुटुंबावर लहानोजी महाराजांची खूप कृपा आहे. आणि विशेष म्हणजे आता तरुण पिढी जी आहे ती सुद्धा लहानोजी बाबांच्या मार्गदर्शनातच पुढे येत आहे. त्यांच्यावर सुद्धा कृपादृष्टी आणि त्यांना तशी प्रेरणा बाबाजी देत आहे. आपल्या लहानोजी स्वानुभव या चॅनलचा एकमेव उद्देश म्हणजे हा आहे की ज्या लोकांनी प्रत्यक्ष समर्थ लहानोजी बाबांना बघितलेला आहे त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत आपले विचार, बाबाजींचे विचार, काय महिमा आहे, बाबाजींचा काय अधिकार आहे, अजूनही निसर्गावर संपूर्ण ताबा बाबाजीचा कसा काय आहे, ही माहिती आपल्याला तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपलं लहानोजी स्वानुभवचं सुरू आहे. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये मला असं चित्र दिसून राहिलं की तुम्ही तर लहानोजी बाबांचे भक्त आहातच, परंतु तुमचे दोन्ही मुलं हे सुद्धा बाबाजीचे भक्त झालेले. हा उद्देश आपल्या चॅनलचा सफल झाला असं समजतो. तुम्हाला सर्वात आधी सरांना सर्व्हिस लागली इथे की तुम्हाला लागली? 1992 ला मी या शाळेमध्ये टाकरखेडच्या हायस्कूलला. आणि त्यानंतर म्हणजे मॅडम विवाहानंतर लागले की आधीच लागले? नाही, मी आधीच लागली. आणि आमचं जे लग्न जोडणारे होते ते इथले जे भक्त आहे रामदासजी कळंबे. बरोबर. त्यांनीच आमचा म्हणजे जो योग आहे तो जुळवून आणला. बरोबर आहे. त्यांचे ते अनिलजी कळंबे म्हणून चिरंजीव आहे आणि त्यांची शेती बहुतेक हरदोलीलाच आहे. तुमचं गाव पण हरदोली? असं काय? अच्छा. असा हा योग आला, त्यांच्यामुळे तुम्ही इथे आल्या टाकरखेड. म्हणजे अक्षरशः बाबाजीचा याच्यामध्ये म्हणजे रामदासजी काकाजी आहे ते कळंबे काकाजीमुळेच
मी यांच्या घरी जामकुटेच्या घरी गेली. बरोबर. तर तुम्हा परिवाराने, जामकुटे परिवाराने जे काही समर्थ लहानोजी बाबांचे थोडक्यात अनुभव सांगितले, वर्णन केले, त्यांचे अनुभव साक्षात्कार सांगितले, याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहोत. जय गुरु. जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय.